गाईज आम्ही जिथून आलो ना तिथून पूर्ण असं जंगल होतं. सलमान खान शूटिंग साठी बाहेर गेले. तिकडचे गार्ड होते त्यांना घेऊन आम्ही तिकडे गेलो आणि फुल भिजले होते मी. फुल हार्टबीट वगैरे वाढली होती. 1 2 3 आता आम्ही नाला सुपाऱ्याच्या इथं आलो आहे. आता तिकडे थोडं सामान वगैरे घ्यायला गेलेत त्या साईडला. बाबा त्यांनी चहा वगैरे प्यायला गेलेत. आम्ही इकडे थांबलोय आणि सार्थक आईस्क्रीम घ्यायला गेलाय पण कुठं गेलाय काय माहित. तर आणि आम्ही कपडे वगैरे पण चेंज केले पेट्रोल पंपवर जाऊन ते गरम होत आणि आता आम्ही पोहोचलोय. होतो 5-6 वाजता आणि आता 7-8 वाजलेत. तर गाईज फायनली आम्ही आलो आहे रोहित मामाच्या इथं आणि आज रोहित मामाचा बर्थडे आहे हे मला माहित नव्हतं. आता कळलं आहे यांनी सांगितलंय मला. बघा सोसायटी आत्ताच आलोय जस्ट आम्ही. जाऊया आता वर भेटूया पुढं. काय जगताय ना आम्ही पोहोचलो आणि लय झोपलो आज. लय आता पण झोपलोच होतं आणि ब्लॉग पुढे काढायचा विसरले. जाऊन येऊया आता ह्यांच्याकडं. ही जिजुली हे खेळायला लागले इथं. काय म्हणते त्याला झोका खेळते आणि हा हिला खेळवतोय. थोडं कंपनी द्यायला आलोय. गाइस फायनली आम्ही घरी आलोय आणि हे आहे घर. गाइस मामा पण इथं. मुंबईची चॅनल. तर हा आहे सेकंड पार्ट ऑफ मुंबई. तर आता आम्ही सगळे खाली आलो आहोत. बघा बॅग वगैरे घेऊन. आमचा नाश्ता वगैरे झालाय. मी डायरेक्ट नाश्त्यापासून ब्लॉग स्टार्ट केला होता. आम्ही बिर्याणी वगैरे खाल्ली आणि आता आम्ही खाली आलोय. आज आम्ही फुल फिरणार आहे आणि मग तिकडूनच आम्ही डायरेक्ट पुण्यासाठी निघणार. तर सगळं काही ब्लॉग मध्ये येणार आहे. खूप ऊन आहे भाई. ऊन लय मुंबईमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तर. आणि ही मला म्हणत होती की पाऊस येणार आहे एवढ्या उन्हाचं. तर तुम्हाला इथलचं पण थोडे शॉर्ट्स घेते दाखवते की इथलची सोसायटी कशी आहे आणि काय. दिस इज द सोसायटी. आणि आता तुम्हाला दाखवते थोडं. बाई लेकरांना आहे ना खेळायचंच लगेच सुचतंय. म्हणून बाळा गेले तिकडं लगेच. अरे एवढ्या वेळपासून यांचं चालू होतं नाही की आम्हाला खाली घेऊन चला. रात्री पण हेच चालू होतं यांचं. आपली कार आणि सोसायटी. आजचा ब्लॉग फुल इंटरेस्टिंग होणार आहे कारण की
आज आपण मुंबई एक्सप्लोअर करणार आहे. जास्त तर नाही होऊ शकत कारण की आम्हाला पुण्यासाठी पण निघायचंय. तर जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवीन. ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा. थोड्या वेळातच भेटूया. तर आहे आमचा रोहित मामा आणि ही माझी आहे भाची, लाडकी भाची दिशा. चांगले व्लॉग बनवते. फॉलोअर मी पण आहे सगळ्यात पहिला. सो आमच्याकडे आज तिने भेट दिली आहे. आमच्या काय म्हणतात सेलिब्रिटीने भेट दिलेली आहे. तर असंच तिला सपोर्ट करा आणि भरपूर व्हिडिओ बघा आणि लाईक्स. थँक्यू. हा क्लिप मी नक्की टाकणार ब्लॉग मध्ये, तुम्ही बघा. ओके. मी सोसायटी पण दाखवली आहे. आता निघूया थोड्या वेळातच. बाय. मावशी तिकडे. गाईज आता आम्ही सगळे निघतोय इकडून. बसतोय. हा अरे सगळं करते ते. तर गाईज आता मी इथं थांबलो होतो थोडं. इथं पण आपले रिलेटिव्ह होते, त्यांना भेटायला गेले होते सगळे. आम्ही गेलो नाही, आम्ही इथंच थांबलो होतो. तर ऊन एवढं इकडं की मी सांगू नाही शकत. मुंबई वाल्यांना कसं राहतं आय डोंट नो. तुम्ही कसं राहता. एवढे जागे चला उशीर दिदा थोडा डान्स कर बघ. चला. Guys, we are exact in Mumbai and we are just sitting now in car and just enjoying the view and we are going at where we are going? We are going at Buddha Pagoda. It's a very nice place and we are just reaching there. We are feeling very nice. Oh my God, why are you shouting? गाईज आता वडापाव वगैरे घेतला आम्ही आणि पॅटीस ते आणि सगळ्यात मेन गोष्ट आता अंधार होणार आहे. आम्हाला अंधार व्हायचं पहिलं जागर पोहोचायचंय. अंधार झालं काय होतंय बघायला भेटणार नाही गाईज. जाऊया लवकर. तर गाईज आता आम्ही आलो आहे आणि आम्ही कुठं आलोय. आम्ही आलो आहे बुद्ध पॅगोडाला आणि ही जागा लय भारी आहे. आम्ही येताना तुम्हाला दाखवली नाही, आता मी तुम्हाला दाखवते. एंट्री पण होती तिथं, एंट्री पण मी दाखवायला विसरले, सॉरी गाईज. तर आता आम्ही निघतोय आतमध्ये. बाय. तर गाईज आता आम्ही सगळे आम्हाला सगळ्यांना असं चालत चालत जायचं इकडून. कशी दिसते कमेंट मध्ये सांगा नक्की. आणि आम्ही सगळे निघतो इकडून. इकडे थोडी सिक्युरिटी वगैरे पण आहे. मुंबईला आम्हाला चालत चालत जायचंय. किती लांब आहे काय माहित नाही, फक्त चालत चाललोय. पळत होता आणि थांबलो आणि ही बॉटल हिथून अशी निघली. मागची बॉटल काय मग बॉटल कुठं कुठं टाकलं थोडं. अरे अरे वर घेऊन दाखवलं थोडं. चाललो आता आम्ही.
स्वीट 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 स्वीट. गाईज आम्ही जिथून आलो ना तिथून पूर्ण असं जंगल जंगल होतं, तर थोडी आम्हाला भीती वाटत होती, काय पण येऊ शकते कधी पण. तर फायनली आम्ही पोहोचलो आहे. भाई एवढा ब्युटिफुल टेम्पल मी कधीच नाही बघितलं, कधीच 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 नाही. तर थांबा दाखव. 1 2 3. बघा वाव, अरे लय सुंदर आहे राव हे. ग्लोबल विस्पन्सना पॅगोडा. ओ माय गॉड, सुंदर आहे, किती सुंदर आहे. काय आता आम्ही एंट्री करत आहे. गाईज आता आम्ही सगळे चाललो आहे आतमध्ये. गाईज आता आम्ही चाललो आहे इकडं. गाईज भारी प्लेस आहे, नक्की विजिट करा. तर गाईज आता इकडे ना प्रार्थना वगैरे स्टार्ट होणार आहे. फिमेलची एक वेगळी लाईन दिली आहे आणि मेलची एक वेगळी लाईन दिली आहे. तर तिकडे सगळे बसले आहेत, पण तर मावशी मी बसले. तर गाईज आता आम्ही तर मेडिटेशन सुरू केलं आणि आता आम्ही इथून निघतोय. सांगा. त्यांना मेंदूचा काहीतरी आजार वगैरे झाला होता, असं काहीतरी. तो कुठेच आजार म्हणजे असा बरा होत नव्हता. त्याच्यानंतर ना त्यांनी ध्यानधारणा केली. ध्यानधारणा केल्याच्या नंतर ना त्यांचा ब्रेनचा आजार पूर्ण बरा झाला. त्याच्यामुळे त्यांचा इथे स्टॅच्यू वगैरे त्यांनी हे सगळे पूर्ण पॅगोडा वगैरे बांधकाम केलेलं त्यांनी स्वतः. हे का सांगा. हा, गोयंकांचा जन्म 1955 साली बर्मा येथे झाला. गौतम बुद्धाने विपश्यनाची जी त्यांची जी होती त्यांच्या आत्मसात केल्यामुळं
त्यांना बुद्ध धर्मामुळं त्यांना बुद्ध म्हणजे विपश्यना ही काय चीज आहे हे माहिती झालेलं आहे. अशी एक महान गोयंका यांनी ही वस्तू उभा केलेली आहे. गॅस बघा सुपला शॉट. गाईज इथलचं बंद लागलं असं सांगतं ते म्हणून आम्हाला पटापट चप्पल घालून जायचं आणि मी टेक्निक पण केली आहे बघा. कारण की इथं स्लीवलेस अलाउड नाही इथं म्हणून थोडं असं करावं लागलं आणि त्यांनीच मला हे स्कार्फ पण दिलाय आणि काढलं तर फाईन लावतो म्हणलेत बघा. तर इथं जर अशा जागे मी म्हणजे ट्रेडिशनल मध्ये आले असते बट हे माहित नव्हतं की आम्ही इथंच येणार आहे. आम्ही दुसरीकडे जाणार होतो बट इथं आलो तर माझी चुकी नाही गायची त्यात नाही तर मी ट्रेडिशनल मध्ये आले असते. तर चप्पल घालू आणि जाऊ. काही एवढी क्लिनिंग आहे नाही तर तेवढी ना काय सांगू फुल क्लिनिंग आहे. गाईज एक्झिटच्या वेळेस असं आहे मी वाटलंच तरी तर शॉपिंग वगैरे करू शकता.
तर होतो, बट अनफॉर्च्युनेटली त्यांनी पोलीसवाल्यांनी बोललं की सलमान खान शूटिंगसाठी बाहेर गेले आहेत, तर त्यामुळं आम्ही सॅड होऊन तिकडून निघालो. आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या लोकेशनला, जी मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते. तर त्यापुढं बाय. गाईज आता आम्ही आहे पुण्यामध्ये आणि आम्ही सकाळी पोहोचलो, नाश्ता वगैरे केला आणि मग झोपलो होतो. मग डायरेक्ट आम्ही इकडे आलो आणि आता फुल टाइमपास चालू आहे. आणि मेन गोष्ट मी तुम्हाला सांगायचं विसरले की तिथं आम्ही बुद्ध पॅगोडाच्या इथे गेलो होतो ना. तिथं काय झालं होतं, 2 स्टॅच्यू आहेत, मी तुम्हाला तो फोटो दाखवीन. त्या स्टॅच्यूच्या इकडे ना बेंचवर फोन ठेवला होता माझा आणि मला वाटलं की तो फोन कोणीतरी घेतला आमच्या ग्रुपमध्येच. आणि पहिलं तर असं वाटलं होतं कारमध्ये फोन राहिलाय. नंतर मी तिथं बघितल्यावर मला वाटलं कोणतरी आपल्या ग्रुपमधला घेतलाय फोन, बट तिथंच फोन राहिला होता. आणि मग आम्ही सगळं खाली गेलो आणि अचानक आठवलं, सगळं पॅगोडा वगैरे बंद झाल्यावर आम्हाला आठवलं की तिथं फोन राहिलाय. मग घाई गडबडीत सार्थक आणि मी पळत पळत गेलो आणि मग ते तिकडचे गार्ड होते त्यांना घेऊन आम्ही तिकडे गेलो आणि फुल भिले होते मी, फुल हार्टबीट वगैरे वाढली होती. आम्ही गेलो तिकडं आणि लकीली त्याच जागेवर एकदम कोणी फोन घेतला नाही. एवढे लोक फिरायला आले होते तरी पण कोणी फोन घेतला नाही. फोन तिथंच होता आणि लकीली मला माझा फोन भेटला. तर हे मी ब्लॉगमध्ये टाकायचं विसरले कारण की हा फोन स्विच ऑफ झाला होता आणि फोनच नव्हता. एवढी टेन्शनमध्ये होतो आम्ही, म्हणून तो ब्लॉगमध्ये आलं नाही. तर गाईज तुम्हाला हा मुंबईचा पार्ट 2 कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी फुल ट्राय केलं तुम्हाला सगळं काही दाखवायचं. आणि ज्यावेळेस आम्ही फिरत होतो त्यावेळेस मी झोपले होते. ह्यांनीच सगळे व्हिडिओज काढल्यात. तर थँक्यू सो मच. आणि कसा वाटला व्लॉग कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.